Hello, dear friends. Once again, welcome back to my YouTube channel, Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 9th class. In this video, we are going to deal with English workshop of the lesson, the last lesson. Let's begin with the English workshop. Question number first. Find the meaning of the following word from a good dictionary. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सचा आपल्याला मिनिंग एका चांगल्या डिक्शनरीमध्ये शोधायचं आहे. फ्रेंड्स, इथे इंग्लिश आणि मराठी असे दोन्हीही मिनिंग मी तुमच्या समोर दिलेले आहेत. फर्स्ट वी विल सी द वर्ड्स. सॉमिल, पर्सियन, अप्रेंटिस, न्यूसेन्स, क्रँकी, होल्ड फास्ट टू समथिंग, at one stroke, and might. Let's see the meaning first in English. Sawmill means a mill where woods are cut. Persian, a residence of Persian. Apprentice, helper under a skilled person. Nuisance, trouble. Cranky, shaky. Hold fast to something. Clutch firmly, at one stroke, suddenly, might, full force. Let's see the meaning in Marathi. Sawmill means लाकूड कापण्याचा कारखाना. पर्सियन म्हणजे पर्सियन देशाचा रहिवासी. अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवार. न्यूसेन्स म्हणजे उपद्रव. क्रँकी विक्षिप्त. होल्ड फास्ट टू समथिंग घट्ट धरून ठेवणे. ॲट वन स्ट्रोक म्हणजे अचानक. आणि माइट म्हणजे ताकद असा इथे त्याचा मिनिंग आहे. नेक्स्ट वी विल सी द क्वेश्चन नंबर 2. लिस्ट द पीपल अँड देअर ऑक्युपेशन्स मेन्शन इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये ज्या काही लोकांचा समावेश म्हणजे कॅरेक्टरचा समावेश केलेला आहे त्यांची एक यादी बनवायची आणि त्यांचं ऑक्युपेशन काय आहे म्हणजे व्यवसाय काय आहे हे पण आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. लेट्स सी. फर्स्ट, लिटल फ्रान्स हे जे कॅरेक्टर आहे, हा जो व्यक्ती आहे याचं ऑक्युपेशन आहे स्टुडंट नरेटर. सेकंड आहे यम हॅमल, टीचर आहे. वॉचर थर्ड जे कॅरेक्टर आहे तो आहे ब्लॅकस्मिथ. फोर्थ कॅरेक्टर आहे क्लासमेट्स. क्लासमेट्स कुणाला म्हणायचंय? फ्रेंड्स फ्रॉम सेम क्लास. पर्सियन्स इथे त्या देशाचे सोल्जर्स जे सैनिक आहेत ते आहेत. आणि 6 विलेजर्स म्हणून ज्यांचा समावेश केलेला आहे ते आहे फॉर्मर मेयर आणि फॉर्मर पोस्ट मास्टर असे विलेजर्स ही कॅरेक्टर या स्टोरीमध्ये मेन्शन केलेली आहेत. वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. फाइंड 5 वर्ड्स एंडिंग विथ ING अँड 5 वर्ड्स एंडिंग विथ ED फ्रॉम द लेसन. अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. पूर्ण लेसन मध्ये ज्या वर्डच्या शेवटी ING पार्टिसिपल यूज केलेला आहे असे 5 वर्ड आपल्याला शोधायचे आहेत आणि ज्या वर्डच्या शेवटी ED पार्टिसिपल लावलेला आहे असे 5 वर्ड फाइंड आउट करायचे आहेत. लेट्स सी द वर्ड्स. वर्ड्स एंडिंग विथ ING. फर्स्ट, स्कोल्डिंग, रनिंग, ड्रिलिंग, वॉकिंग अँड बिगिनिंग. दीज आर द वर्ड्स एंडिंग विथ ING. ज्या शब्दाला ING पार्टिसिपल लावलेला आहे असे 5 वर्ड्स. नाउ वी विल सी द वर्ड्स एंडिंग विथ ED पार्टिसिपल लावलेले जे 5 वर्ड आहेत ते आपण पाहू. फर्स्ट, स्टार्टेड. सेकंड, पास्ट. थर्ड, हरीड. फोर्थ, कॉल्ड. फिफ्थ, फ्रायटन. दीज आर द वर्ड्स एंड विथ ED पार्टिसिपल लावलेले हे 5 वर्ड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Find 5 example of commonly used past participle from the story. For example, said and learned. या स्टोरीमध्ये पास्ट पार्टिसिपल जे कॉमनली यूज केलेले आहेत अनेक ठिकाणी त्यांचा वापर केलेला आहे. जसं सेड आणि लर्न्ड या 2 वर्डचा वापर वारंवार झालेले आहेत. असे 5 एक्झाम्पल आपल्याला शोधायचे आहेत पास्ट पार्टिसिपलचे. लेट्स सी द एक्झाम्पल्स. फॉरगॉट, न्यू, गॉट, सॉ, पुट आणि केम. फ्रेंड्स, पुट याचा फर्स्ट फॉर्म पुटच आहे, सेकंड फॉर्म पुट आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा पुट आहे.
त्यामुळे इथं पास्ट पार्टिसिपल म्हणूनच त्याचा यूज केलेला आहे. नेक्स्ट वी विल मूव्ह फॉरवर्ड टू द क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस इन द पॅसेज? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फ्रेंड्स, आपल्याला खाली काही वर्ड्स किंवा फ्रेजेस दिलेले आहेत, त्याचा मीनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि याच्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट, डॅडॅश वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ. DREAD, ड्रेड म्हणजे भीती. आणि याचे जे ऑप्शन आहेत ते आहेत, फर्स्ट वॉज इन अ ग्रेट हॉल, वॉज इन ग्रेट डिमांड, थर्ड वॉज अफ्रेड ऑफ, अँड फोर्थ वॉज अँग्री विथ. आणि याचं जे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे थर्ड नंबर, वॉज अफ्रेड ऑफ. नेक्स्ट, सेकंड आहे डॅडॅज डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. आणि याचे अल्टरनेटिव्ह आहेत, फर्स्ट डिड नॉट नो एनिथिंग अबाउट देम, डिड नॉट केअर अबाउट देम, न्यू ऑल द वर्ड्स एक्सेप्ट द फर्स्ट वर्ड, हॅड नॉट लर्न्ड देम बाय हार्ट. आणि याचं जे करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे फर्स्ट नंबर, डिड नॉट नो एनिथिंग अबाउट देम, त्यांच्याविषयी काहीही माहिती नाही. नेक्स्ट, थर्ड आहे टेरिबल आयरन रूलर. And let's see the alternatives. First, a great king. Second, a ruler made of poor quality iron. Third, a magic ruler. And the fourth, ruler with which the master hit the student heart. आणि याचं जे करेक्ट ऑप्शन आहे का ऑप्शन नंबर 4, ruler with which the master hit the student's heart. नेक्स्ट, फोर्थ आहे dad has got a little over my fright. आणि याचे अल्टरनेटिव्ह आहेत, गॉट व्हेरी फ्रायटन्ड, गॉट समथिंग बिकॉज आय वॉज फ्रायटन्ड, थर्ड बिकेम लिटल, अँड फोर्थ गॉट लेस फ्रायटन्ड. आणि याचं जे करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे अल्टरनेटिव्ह नंबर 4, गॉट लेस फ्रायटन्ड. फ्राईट म्हणजे घाबरले. नेक्स्ट आहे व्हॉट अ थंडर क्लॅप. थंडर क्लॅप म्हणजे मेघ गर्जना, ज्याला गडगडाट म्हणतो, आकाशामध्ये जे होते ती. व्हॉट थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. आणि अल्टरनेटिव्ह आहेत, द वर्ड्स केम ॲज अ शॉक, ही शाउटेड द वर्ड्स ॲट मी, देर वॉज अ थंडर अँड लाइटनिंग. अँड फोर्थ ऑप्शन आहे, द वर्ड्स वेअर अकंपनाइड बाय क्लॅप्स. अँड द करेक्ट अल्टरनेटिव्ह इज फर्स्ट, द वर्ड केम ॲज अ शॉक. नेक्स्ट, F, डॅडॅश सी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. आणि याचे अल्टरनेटिव्ह आहेत, फर्स्ट सी प्रिपेअर फॉर लर्निंग, सी डिड नॉट लर्न ॲट दॅट टाइम, थर्ड सी कॅन्सल्ड टुमॉरोज लर्निंग, अँड फोर्थ सी स्टडीड द वर्ड टुमॉरो. आणि याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे थर्ड, सी कॅन्सल्ड टुमॉरोज लर्निंग. These are the phrases or words with their complete meaning. Next question we will see, fill in the following blanks using proper words from who, when, what, how or why. Friends, these are WH words. Who म्हणजे कोण, when म्हणजे केव्हा, what म्हणजे काय, how म्हणजे कसे, आणि why म्हणजे का. काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या सेंटेन्सेस मध्ये या WH वर्डचा प्रॉपरली यूज आपल्याला करायचा आहे. लेट्स सी द फर्स्ट सेंटेन्स. सी स्टार्टेड जम्पिंग फॉर जॉय. तिने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. डॅडॅश सी हियर्ड द न्यूज. केव्हा सुरुवात केली, जेव्हा तिने ती बातमी ऐकली तेव्हा तिने काय केलंय, आनंदाने उडी मारायला सुरुवात केली. म्हणजे इथे व्हेन हा WH प्रॉपर वर्ड यूज केला जाऊ शकतो. सी स्टार्टेड जम्पिंग फॉर जॉय व्हेन सी हियर्ड द न्यूज. सेकंड, यू मस्ट टेल डॅडॅश आय मस्ट नॉट डू इट. याचं जे प्रॉपर WH वर्ड आहे तो आहे व्हाय. यू मस्ट टेल, तू सांगायलाच पाहिजे. का, आय मस्ट नॉट डू इट, मी हे का करायलाच नाही पाहिजे.
म्हणजे WH वर्ड व्हाय हा इथे प्रॉपर यूज होईल. नेक्स्ट आहे सी, द पर्सन डॅश इज मेकिंग द स्पीच इज माय फ्रेंड. आणि इथे जो WH वर्ड प्रॉपरली यूज होईल तो आहे हु. द पर्सन तो व्यक्ती कोणता, हु इज मेकिंग द स्पीच इज माय फ्रेंड. नेक्स्ट, दे वंडर्ड डॅश हॅड हॅपन टू मी. आणि इथे जो वापरलेला वर्ड आहे तो आहे व्हॉट. दे वंडर्ड आश्चर्यचकित झाले. व्हॉट काय, व्हॉट हॅड हॅपन टू हिम त्याच्यासोबत काय घडलंय. काय म्हणजे WH80 व्हॉट हा WH वर्ड इथे प्रॉपरली यूज होईल. नेक्स्ट आहे यू मस्ट शो मी डॅश टू मिस द सोल्युशन. आणि इथे जो प्रॉपरली यूज केला जाणारा WH वर्ड आहे तो आहे हाऊ. यू मस्ट शो मी हाऊ टू मिक्स द सोल्युशन. तू सांगायलाच पाहिजे की सोल्युशन कसं मिक्स करायचं. कसं म्हणजे हाऊ. नेक्स्ट, आय विल टेल यू डॅश इट इज टाइम टू लिव्ह. आणि इथे वापरला जाणारा जो प्रॉपर वर्ड आहे तो म्हणजे वेन. आय विल टेल यू वेन इट इज टाइम टू लिव्ह. तुला मी सांगेल की केव्हा इथून जायचं आहे. फ्रेंड्स, these are the proper use of WH words. Question number 7, 8, these are related to writing skill. Just like letter writing, I had made a separate video of letter writing. You can watch that video in writing skill playlist. The another short note or note making video is also there in the playlist of writing skill. You can watch there. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dadasaheb Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.